मालगाव जिल्हा परिषदेच्या भाजपा उमेदवारांसाठी आमदार खाडे यांनी घेतल्या बैठका। मालगाव परिसरातील विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांशी थेट संवाद साधत निवडणूक प्रचाराला वेग आला असून या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ दीपाली श्रीकांत कांबळे जमखंडे गुडेवाडी, पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ नीलम मयूर नायकवडे तसेच मालगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री पांडुरंग रंगराव परशुराम पाटील यांनी नागरिकांशी गाठीवाटी घेत व्यापक संवाद साधला। या दौऱ्यात उमेदवारांनी विविध वाड्या वस्त्यांमध्ये सभा बैठका आणि घराघरात भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। पाणीपुरवठा, रस्त्याची दुरुस्ती, शाळांची सुविधा, महिला बचत गटांना प्रोत्साहन, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि आरोग्य सेवांचा विस्तार हे प्रमुख मुद्दे चर्चेचे केंद्रबिंदू ठरले। नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची नोंद घेत पुढील काळात ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले। आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या मार्गदर्शनात विकासकामाच्या सातत्यावर भर देत सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख नेतृत्व निर्माण होणे ही काळाची गरज आहे। गावागावात मूलभूत सुविधा पोहोचवणे, महिलांना व युवकांना सक्षम करणे आणि जनतेशी थेट संवाद ठेवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले। सौ दीपाली श्रीकांत कांबळे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला। सौ नीलम मयूर नायकवडे यांनी गुडेवाडी परिसरातील रस्ते, पाणी, शिक्षणाच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचे सांगितले, तर श्री पांडुरंग रंगराव परशुराम पाटील यांनी मालगाव गणातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याबरोबरच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले। या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी उमेदवारांचे स्वागत करून ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला। गावागावातील बैठका, चौक सभा आणि वैयक्तिक भेटीगाठीमुळे प्रचाराला लोकसहभागाची जोड मिळत असून मालगाव व गुडेवाडी परिसरात सकारात्मक निवडणूक वातावरण तयार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। आज देशामध्येच काही आणि जगाच्या पाठीवर संत श्री संत शिरोमणी गुरुजींची आज जयंती साजरी होते आणि सांगली वेस्टमध्ये ही जयंती साजरी करतो। यासाठी सर्व समाजाचे सगळे नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते एकच मंत्र त्याने वेगळा आपला, कटोरे में गंगा तो मन चंगा, बरोबर ना? म्हणजे मन चंगा तर कटोरे में गंगा, मन चंगा, मन आनंदी असेल तर निश्चितच समाजाने ते आज ह्या माध्यमातून काम करत असताना निश्चितच आज माझ्या समाजाला या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांच्या तत्वांचं जे पालन करतो। आपल्याकडे जास्त प्रमाणात होत नाही, पण उत्तर प्रदेश, बिहार ह्या साईडला, दिल्ली ह्या साईडला मोठ्या प्रमाणात संत शिरोमणी संत गुरुदास महाराजांची जयंती साजरा होते। आपण प्रत्येक वर्षी इथं साजरी करतो, त्यांची शुभेच्छा इथं साजरी होते। जयंतीच्या निमित्तानं मी सर्व माझ्या बंधूंना, सगळ्या माझ्या जाती धर्माच्या सगळ्या लोकांना